नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. संपूर्ण जो मे महिना आहे हा थोडासा स्पेशल आहे, कारण या मे महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण मोठे जे 3 ग्रह आहेत, गुरु, राहू, केतू, हे जे तिन्ही ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार. खास करून गुरु जो ग्रह आहे हा तुमच्याच राशीमध्ये गेला वर्षभर भ्रमण करत आहे. तो आता तुमच्या द्वितीय स्थानामध्ये दिनांक 15 तारखेनंतर जाणार आहे. बाकीचे ग्रह आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहेत. तर त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर कशा प्रकारे होणार आहे आणि कशा प्रकारे खरं तर तुम्हाला त्या संदर्भात लाभ घ्यायला हवा, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्याच राशीमध्ये जो रवी आहे, हा रवी येणार आहे दिनांक 15 तारखेनंतर. त्याचप्रमाणे 24 तारखेनंतर बुधचा ग्रह आहे, हा सुद्धा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. राशीमध्ये हर्षल सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीमध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु 15 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. आणि खास करून तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की गेल्या जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, या महिन्यामध्ये सुद्धा तो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तो मार्गस्थ झालेला आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा संपूर्ण जो महिना आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या तुम्ही संपूर्णपणे तंदुरुस्त असणार आहात आणि तुमचे विचार सुद्धा खूप ट्रान्सपरंट असतील. आपल्या विचार ते ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा तुमचा खाक्या आहेच. आणि त्याचप्रमाणे घटना घडतील, तुम्ही घेतलेले निर्णय अगदी अचूक येतील. आणि खास करून तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, तुमच्यातली जी एनर्जी आहे ही जबरदस्त दिसून येईल. तृतीय भावामध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे, हा मंगळ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह बनवेल. तुम्ही एका जागेवरती स्थिर राहणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. महत्त्वाची कामं पटापट हाती घ्यायला पूर्ण करून सुद्धा दाखवाल. तुमच्या कामाचा तुम्ही ठसा उमटवाल. लक्षात घ्या, तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा कालावधी आहे. संपूर्ण जो मे महिना आहे, खरं तर गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये सुद्धा त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला असेल, त्याच्यामुळे हा सुद्धा महिना त्याच्याही पेक्षा चांगला असणार आहे. आणि इथे बॉटम लाईन अशी आहे की ज्यावेळेस तुमचा कालावधी चांगला असतो त्यावेळेस तुमचं 100% काय 200% द्यायला हवं. कारण त्यामुळे तुम्हाला येणार जे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला अपेक्षित असतात. नशिबाची साथ, भाग्याची साथ तुमच्या बाजूने असते. त्यामुळे जास्तीत जास्त मेहनत करण्याची तयारी ठेवा. अर्थात तुमच्या राशीला हे सांगण्यासारखं नको, कारण तुमची जी राशी आहे मुळातच मेहनत करणारी आहे. परंतु कधी कधी लॅविश लाईफकडे थोडेसे आकर्षित होणारे, त्याच्यामुळे लेझीनेस थोडासा जास्त दिसतो. फक्त तुम्हाला इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी जर का सांगायचं झालं तर अतिशय चांगला कालावधी आहे. अजिबात काळजी करू नका. ज्या गोष्टी तुमच्या अपेक्षित आहेत त्याप्रमाणे घडत जातील. आणि त्या संदर्भात तुम्हाला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचे त्रास अजिबात होणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. तुमच्या राशीकरता 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण राहतात. पहिला जो आहे तो बुध, जो की तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे. दुसरा जो ग्रह आहे तो गुरु, जो की तुमचा अष्टमेश आहे आणि लाभेश आहे. आणि तिसरा जो ग्रह आहे दिशाणी, जो की तुमचा राजयोगकारक ग्रह आहे. बुधचा ग्रह आहे तुमच्या लाभस्थानातून व्ययस्थानातून तुमच्याच राशीत येणार आहे. त्यानंतर गुरु जो ग्रह तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, 15 तारखेनंतर तुमच्या लाभस्थानात जाणार आहे, द्वितीय स्थानात जाणार आहे, धनस्थानामध्ये. आणि जो शनी आहे, हा शनी तुमच्या लाभस्थानातच भ्रमण करतो आहे आणि पुढचे जवळजवळ येणारे 2.25 ते 2.5 वर्ष तुमच्या लाभस्थानातच राहणार. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना जो आहे अतिशय उत्तम आणि अत्यंत शुभफलदायी असणाऱ्या आर्थिक संदर्भात तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळणार आहे. आर्थिक संदर्भात काही नवीन रिसोर्सेस तुमच्या समोर येणार आहे की ज्यामधून तुम्ही आर्थिक जे तुमचं उत्पन्न आहे ते वाढवू शकाल. आर्थिक संदर्भात नवीन इन्व्हेस्टमेंट येतील, जे की भविष्यकालीन योजनेसाठी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी फारच चांगला आहे, आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व दृष्टीने. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अतिशय उत्तम असे लाभ तुम्हाला मिळतात. फक्त इथे एकच गोष्ट आहे की थोडीशी लॉंग टर्ममध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला उपयोगी ठरेल. कारण खास करून या महिन्याच्या जवळजवळ 26-27 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्याच्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा त्याचे जे आउटपुट आहेत हे तुम्हाला येत आहेत असं निश्चित जाणवेल. त्यामुळे आर्थिक संदर्भात अजिबात काळजी करू नका. संपूर्ण महिना तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहे. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर खास करून तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे, रवी, जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय 15 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संबंध तुमच्या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप चांगली राहील. याचप्रमाणे घरामध्ये काही नवीन चीज वस्तू सुद्धा येऊ शकेल. त्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातला जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण काही कामं करायची असेल, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं किंवा कुठल्याही प्रकारचे रेमेडी करायचे असेल तर हा संपूर्ण महिना
हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफमध्ये थोडेसे उतार चढाव या महिन्यामध्ये दिसू शकतील. खास करून या महिन्याच्या 7-8 तारखेपासून ते जवळजवळ 25-26 तारखेपर्यंत जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या दरम्यान थोडंसं गोष्टी चुकीच्या होतात की काय किंवा वर खाली होतात की काय असं काय झालं, पण तो काळजी करू नका. त्याचा फार मोठा इम्पॅक्ट काही तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. तू मैमेवाल्या गोष्टी ज्या असतात या थोड्याफार जाणवतील. अर्थात त्या तात्पुरत्या असेल, त्याच्यामुळे तुमच्या जे रिलेशनशिप आहे त्याच्यावर त्याचा दूरगामी परिणाम होणार नाही. याचप्रमाणे जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा संपूर्ण महिना चांगला राहील, उत्तम राहील, काळजी करू नका. आणि ज्या गर्भवती महिला आहेत वृषभ राशीच्या, त्यांना सुद्धा फारशी काय काळजी करण्याची आवश्यकता नाही. हा संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी उपयुक्त असा असणार आहे. काय फार मोठे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता म्हणजे वृषभ राशीकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह वैवाहिक जीवनासाठी तो म्हणजे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. लक्षात घ्या, अतिशय उत्तम प्रकारचा हा योग आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाणं, त्यांच्यावर उत्तम कालावधी घालवणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो रॅपर जे इंटरॅक्शन आहे ते खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. दोघांचे जे नातेसंबंध ते अतिशय उत्कृष्ट दिसून येतील. खास करून तुमच्या राशीत भ्रमण करणारा गुरु आणि 15 तारखेनंतर द्वितीय जाणारा गुरु हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती विवाह सुख आहेत म्हणजे विवाह करण्यास तयार आहेत तर त्यांच्याकरता हा संपूर्ण महिना चांगला राहील. म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ येणं, प्रत्यक्ष ज्याला आपण एंगेजमेंट म्हणतो, साखरपुडा किंवा प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित येऊ शकतील. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह शनी हा तुमच्या लाभस्थानात भ्रमण करतोय. अजिबात काळजी करू नका. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, तुम्ही गेल्या जवळजवळ 2-2.5 वर्षामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भात बरीच मेहनत घेतलेली असेल आणि विशेष म्हणजे कुठलीही अपेक्षा न धरता ती मेहनत तुम्ही घेतली. अर्थात अपेक्षाही धरली जातेच, परंतु तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही मिळतही नव्हतं. आत्ता जवळजवळ गेल्या महिन्यापासून गोष्टीमध्ये थोडासा तुम्हाला चेंज आलेला दिसेल की हळूहळू तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत आहे. या महिन्यामध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला त्याचे जे आउटपुट आहे ते मिळायला सुरुवात होती. त्याच्यामुळे काळजी करू नका. जे मी सुरुवातीला सांगितलं, हा संपूर्ण जो महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. भाग्याचे 7 उत्तम आहे म्हणून शांत बसू नका. जोरदारपणे कामाला लागा. 200% तुमचं जे मेहनत आहे ती करा. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा उचलता येऊ शकेल. आता आपण थोडीशी चर्चा करू ग्रह योगाबद्दल. त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती ही तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे. अतिशय उत्तम प्रकारची ही युती आहे. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अचानकपणे काही महत्त्वपूर्ण गोष्टी सुद्धा करू शकतील. नवनवीन इन्कमचे जे स्रोत आहेत, उत्पन्नाचे जे स्रोत आहेत, हे तुमच्यासाठी उपलब्ध होतील, जे की शुभफलदायी असतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि हर्षलची युती होणार आहे. अर्थात ही जी युती आहे ही युती थोडीशी भावनांचा कडेलोट करणारी आहे. म्हणजे या दरम्यान थोडंसं तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणाने पटकन टोक गाठणं. कधी कधी तुमची राशी थोडीफार अशा प्रकारे वागते. राशीमध्ये थोडंसं अहंकार ज्याला आपण म्हणतो एकदम सूक्ष्म रूपात तो कधी कधी येतो आणि तो कधी कधी दिसला तर मोठ्या प्रमाणात कधी स्फोट पडतो. अशाच प्रकारचा काय अनुभव रवी हर्षलची युती 17 तारखेला होणार आहे त्या दरम्यान येऊ शकेल. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. शुक्र मंगळाची जी युती तुमच्या तृतीय आणि लाभस्थानामधून होणार आहे दिनांक 22 तारखेला, ही अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. चांगले लाभ मिळणं, महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागणं, कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार करता हा कालावधी चांगला राहील. याचप्रमाणे जी कामं तुमची होत नाहीत की ज्याच्यामध्ये खूप अडचणी येतात ती कामं जरूर हाती घ्या, सहजपणे पूर्ण होताना दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जीवनाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घडामोडी या दरम्यान घडू शकते. जर तुम्ही विवाहसुख असाल तर त्या दरम्यान काही महत्त्वपूर्ण गोष्टी सुद्धा होऊ शकते की ज्या तुमच्या विवास पोषक आहे. तर एकंदरीतच हा जो संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. खास करून जो 22 तारखेला शुक्र मंगळाची युती आहे ती तुमच्यासाठी उपयुक्त अशीच असणार आहे. दिनांक 24 तारखेला बुध हर्षची युती ही तुमच्या स्थानात होणार आहे. कागदोपत्री व्यवहाराच्या दरम्यान या संदर्भात काळजी घ्या. खास करून इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत काळजी घ्या. आता बुध हर्षची युती ही सुद्धा थोडीशी तुमची ज्या भावना आहेत या भडकवण्याची शक्यता जास्त आहे. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र या दरम्यान घेऊ नका. दिनांक 30 तारखेला रवी बुधची युती ही तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे.
या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल आणि त्याच्यासाठी कारणंसुद्धा असे होते, की जी तुम्ही कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगले रिझल्ट्स त्याच्यामुळे अर्थात तुमचा कॉन्फिडन्स खूप हाय असेल. तुमचा जो मूड आहे, तुमची जी एनर्जी आहे ती जबरदस्त दिसून येईल. 30 तारखेला रवी-बुधाची जी युती आहे तीसुद्धा तुम्हाला याकरता उत्तम राहील. खास करून या दरम्यान महत्त्वपूर्ण काही लाभ तुम्हाला मिळू शकतील, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. घरच्यांकरता काही खर्च करावे लागतील, पण ते तुमच्यासाठी उत्तम किंवा उपयुक्त असेच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमा आहे ती 12 तारखेला, जी अमावास्या आहे ती आहे 27 तारखेला. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाला सुरुवात करू नका किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस वादविवाद यापासून लांब राहणं थोडंसं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.